नमस्कार मित्र, मी गणेश देवपते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्ही कुठे ना कुठे जॉब करतात आणि जॉब केल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडतो की आपल्याला जॉब केल्यानंतर रिटायरमेंट जेव्हा होते त्या टायमाला पेन्शन आपल्या खात्यावरती किती येईल किंवा आपली रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन किती भेटेल। आता त्याचं गणित मी थोडक्यामध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर तुम्ही कुठे ना कुठे काम करत असाल आणि तिथं EPFO अंतर्गत जो तुमचा PF कटत असेल तर तुम्ही कमीत कमी जर 15 वर्षे सर्व्हिस केली तर त्याच्यानंतर आपल्याला असे काही गुणाकार भागाकार करून जी पेन्शन आहे ती काढता येत असते। तर इथं कशी पेन्शन काढली जाते, तर तुमचं जे मासिक पेन्शन म्हणजे महिन्याला किती पेन्शन भेटणार आहे याचं गणित कसं करायचं आहे, तर तुम्हाला तुमचं वेतन म्हणजे पगार किती आहे तुम्हाला तो पगार घ्यायचा आहे, तो इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमची सेवा म्हणजे किती वर्ष तुम्ही आतापर्यंत काम केलं आहे, 10 12 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष, त्याला गुणाकार करून जे उत्तर येईल त्याला 70 ने भागावं लागतं। इथं बघू शकता पेन्शन योग्यता वेतन, तर याच्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे, तर 60 महिने म्हणजेच 5 वर्ष तुम्ही काम केलेलं असावं। आता त्यानंतर तुम्हाला जर 15 वर्ष पूर्ण झाले तर तुम्ही ही पेन्शन काढू शकतात। कमीत कमी 10 वर्ष सर्व्हिस झालेली पाहिजे। आता इथं बघू शकता हिशोब कसा लावायचा आहे, तर मासिक पेन्शन असते 15,000 गुणिले 15 वर्ष करा किंवा 12 वर्ष करा। तुमचा पगार जर जास्त असेल 20,000 25,000 जसा पण पगार असेल तो इथं टाकून घ्या। त्याला गुणाकार जो आहे तुमचं जेवढं काम केलेलं वर्ष आहे त्यांनी तुम्हाला इथं गुणाकार करून जे उत्तर येईल त्याला भागाकार करायचा आहे। इथं बघू शकता 3,214 रुपये ही प्रत्येक महिन्याला खात्यावरती पेन्शन मिळत असते। तर मित्रांनो, या काही प्रकारे तुम्ही तुमची जे पेन्शन आहे घर बसल्या मोबाईलवरून चेक करू शकता, तुम्हाला किती मिळणार आहे काय मिळणार आहे याचा हिशोब तुम्ही स्वतः लावू शकता। तर मित्रांनो, बाकीची माहिती खाली दिली आहे, तुम्ही वाचू शकता। तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट व माहिती होती। तर ही अपडेट किंवा माहिती तुम्हाला जर आवडली असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।